जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये एक असा विचार येईल की अरे काय करायचं मार्गच सापडत नाही, तर त्यावेळेस तुम्ही अब्राहामाची आठवण करा. अब्राहामाला मार्ग माहीत नसताना, मॅप तिच्याकडे नसताना तो विश्वासाने गेला. जेव्हा जेव्हा लोक तुमच्याकडे पाहतील आणि हसतील, तुमची निंदा करतील, हे काय देवाची प्रार्थना करायला लागलेत आडाणी लोक 2026 मध्ये, तर त्यावेळेस तुम्ही नोहाची आठवण करा. नोहाकडे पाहून देखील लोक हसतील. लोकांनी त्या नोहाची थट्टा केली, पण शेवटी परमेश्वराने त्या लोकांचा न्याय केला. त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की अरे मी काय निवडू, हे निवडू की ती निवडू, तर त्यावेळेस तुम्ही मोशीची आठवण करा. कारण की मोशीच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की त्याने मिस्र देशातील सगळी संपत्ती नाकारली आणि देवाच्या लोकांबरोबर राहण्याची त्याने निवड केली आहे. त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की अरे नाही, मी लय बाद माणूस आहे, मी बऱ्याचशा चुका केल्या आहेत, मी बरेचसे अपराध केलेले आहेत आणि माझा भूतकाळ फार बाद आहे, तर त्यावेळेस तुम्ही राहाबेची आठवण करा. का? कारण की राहाबेचं जीवन आपल्याला सांगतं कितीही भूतकाळ वाईट असला तरी देखील परमेश्वर एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो आणि परमेश्वराने त्या राहाबेला संधी दिली. कधी कधी आपला भूतकाळ आपला असा घट्ट धरून ठेवतो, जणू काय आपण एखाद्या जनावराला एखाद्या खांबाला बांधून ठेवतो आणि ती दोरी बांधलेली असते, त्यामुळे त्या जनावरात ताकद असते तरी ते जनावर तिथून पळून जात नाही. आपला भूतकाळ बऱ्याच वेळेला आपल्याला असं ते घट्ट बांधून ठेवतो आणि आपण नवीन जीवनामध्ये वाटचाल करू शकत नाही. म्हणून इब्री लोकांच्या 11व्या अध्यायामध्ये हे सगळे लोक तुम्ही आठवा. जेव्हा जेव्हा वेगवेगळे प्रसंग असेल तेव्हा ते आठवा आणि नक्कीच हे लोक तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धाव धावण्यासाठी नक्कीच मदत करतात.